आप देखिए महाराष्ट्र में क्या चल रहा है, झूठ बोल रहे हैं मुख्यमंत्री दर दिन। उनके 4 मंत्री हनी ट्रैप में फंस गए हैं, एमपीज और विधायक फंस गए हैं और विधानसभा में झूठ बोल रहे हैं, लोगों को अरेस्ट किया है। मैं 3 या 4 नहीं बोल रहा हूं, मैं 4 मंत्री तो जाने वाले हैं। माणिक कोकाटे जाएंगे, संजय सिरसाट जाएंगे, और कौन सा नाम चाहिए आपको, संजय राठौड़ जाएंगे। मोदी देश में रहते हैं क्या? अब उनको 75 साल होने वाले हैं, शायद उनको रिटायर होना पड़ेगा, तो फिर एक बार एक राउंड विदेश का कर रहे हैं भ्रमण का। काय विकृतीचे आणि वृत्तीचे लोक मंत्रालयात बसलेले आहेत, विधान भवनात बसलेले आहेत, हे कळलं पाहिजे। तुम्ही नैतिकतेचे धडे जगाला देता, नाकाने कांदे सोलता, तुमचं नाकच कापलंय। देवेंद्र फडणवीस म्हणतात काही हनीट्रॅप झालं नाहीये, काहीच झालं नाहीये। त्यांच्या बाजूलाच हनी ट्रॅप बसले होते, हनी ट्रॅप होले त्यांच्या आजूबाजूलाच होते हो। देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे। हनी ट्रॅपवाला त्यांच्या बाजूलाच आहे, हा काय, हा पहा, हनी ट्रॅपवाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे। हनी ट्रॅपचे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। मी सगळं पाहिलंय, राऊत साहेब, मी आणि खडसेंनी सगळं पाहिलं। राऊत साहेब, हनी ट्रॅपचा उद्देश काय होता, याची सुरुवात नक्की कुठून झाली? म्हणजे दिल्लीतून झाली। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी जे विजय वडेट्टीवार म्हणतायत, त्यांनी थोडीशी अल्प माहिती दिली, पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन। परवा 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसटता स्पर्श केला की आमचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं, पण त्यांनी पूर्ण माहिती दिली नाही। ते पडलं नाही, ते पाडलं, हनी ट्रॅप पडलं नाही, पाडलं। आणि 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले। उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा त्या सगळ्या विषयावर। हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते रात्री, ही बघा तुमची सीडी। हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात, आणि मग खिशातून अशी सीडी काढून, हे बघा तुमचे लोक, कळलं का? त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून 4थ्या दिवशी सुरतला रवाना झाले, नाही ते सीडी बाहेर येईल। म्हणजे ते हिंदुत्व किंवा निधीसाठी अजिबात नाही, अजिबात नाही। यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाहीये, ना भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी संबंध आहे, ना एकनाथ शिंदेचा हिंदुत्वाशी संबंध आहे, ना अजित पवारांचा सामाजिक न्याय, फुले आंबेडकर शाहूंचा विचार, काही संबंध नाही। यांची पळून जाण्याची कारणं फार वेगळी आहेत। पाहिलं त्याच्यामध्ये तुमच्या पक्षाचे तत्कालीन एकदा खडसे साहेबांची मुलाखत घ्या। सर, प्रताप सरनाईक काल यांनी सांगितलं की राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येऊ शकतात। झोपलेले आहेत का ते अजून? मला त्याच्याविषयी त्यांचं मला कौतुक वाटतंय फार, किती धाडसी विधान केलेलं आहे। मी जे बोलतोय बरं का, त्यांनी हनी ट्रॅपवर बोला। प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात हनी ट्रॅपवरचा अभ्यास करावा, भाजप मित्रपक्षांना कंटाळून, आणि हनी ट्रॅपची पालमुळं ठाण्यापर्यंत कशी पोहोचली आहेत त्याचं संशोधन करावं। एकनाथ शिंदेवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही, सोडून द्या, काय आवर काय आहे। भाजप या विचारापर्यंत पोहोचलंय की मित्रपक्षांनी जो काही त्रास त्यांना सध्या होतोय ते त्यांना फक्त 8 ते 9 आमदारांची गरज आहे, स्वतः सरकार स्थापन करू शकते त्यांना बाजूला करून। नक्कीच एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भविष्यात सरकारमध्ये असेल की नाही मला शंका वाटते, कारण हे ओझं झालं केंद्राला सुद्धा आणि महाराष्ट्राला सुद्धा। त्यांनी किती आव्हान होत्यात, ज्या प्रकारे ह्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय, भाजपा सुद्धा बदनाम होतोय। हे भाजप म्हणजे काय धुतल्या तांदळासारखा नाही हो, हा भाजप म्हणजे का मोगऱ्याचं फूल नाही आहे सुगंधी, दुर्गंधीच आहेत ते, पण त्यांना याचं ओझं झालं आणि ते लवकरच जातील। हा बोलूया, बघा आम्ही न्यायचा नक्की प्रयत्न करतोय। विधानसभेत हा विषय आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशीची मागणी घोषणा करायला पाहिजे। तुम्ही सरळ उडवून लावता म्हणजे काय, तुम्ही तुमच्या लोकांना वाचवता, तुम्हाला माहिती आहे त्यात काय आहे ते।
तुम्हाला माहिती आहे, नाना पटोलेने मुद्दा काढलाय, विजय वडेट्टीवारांनी हा मुद्दा काढलाय, आम्ही सातत्याने बोलतो आहोत, वृत्तपत्रामध्ये येत आहे, पोलिसांनी तुम्हाला रिपोर्ट दिलेला आहे, तरी तुम्ही अशा लोकांचं समर्थन करताय. कोणत्या नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारताय? हे घाशीराम कोतवालाचं राज्य आहे. लोढाला कोण चालवतं? घाशीराम कोतवाल ज्या पद्धतीनं चालवत होता पेशव्यांना त्या काळात, घाशीराम कोतवाल, बरं का, त्याच्यामुळे गृह खातं हे घाशीराम कोतवाल पद्धतीनं चाललेलं आहे. लोढाला कोण चालवत होतं? थोडासा अभ्यास तुम्ही करा. आपण सुद्धा पत्रकार आहात आणि आपण संशोधन करत असता. आहेत ना. आधी एकनाथराव खडसे यांची मुलाखत घ्या, काय राहिलं तर मी बोलतो. आतापर्यंत खडसे हेच सांगत होते, माझ्याकडे सीडी आहे, तीच सीडी आहे. बोला काय संसदेचं अधिवेशन सुरू झालं आहे. आपने ट्वीट किया है, उसमें आपने बोला है कि अगर ओहदा बड़ा हो तो बकवास भी. अभी हम लोग देश बकवास सुन रहे हैं ना, देश में, महाराष्ट्र में, सब जगह पे, बिहार में, क्योंकि लोग बैठे हैं ना, किसी अवधि पर बैठे हैं, किसी बड़े चेयर पर बैठे हैं और लोगों को भ्रमित किया जा रहा है. हमारे प्रधानमंत्री हो, गृह मंत्री हो, रक्षा मंत्री हो, मुख्यमंत्री हो, आप देखिए महाराष्ट्र में क्या चल रहा है. झूठ बोल रहे हैं मुख्यमंत्री दर दिन. उनके 4 मंत्री हनी ट्रैप में फंस गए हैं, एमपीज और विधायक फंस गए हैं और विधानसभा में झूठ बोल रहे हैं. लोगों को अरेस्ट किया है, उनके साथ लोगों के फोटो है हनी ट्रैप वाले जो किए हैं, ऑपरेट करते हैं, और मुख्यमंत्री फडणवीस बोलते हैं ऐसा कुछ हुआ ही नहीं. बड़े खुर्ची पर बैठे हैं, चेयर पर बैठे, इसलिए आप झूठ बोलने को आपका लाइसेंस है क्या? सर, आपने सीबीआई की जांच की मांग. 4 मिनिस्टर, 4 मंत्री है. मैं 3 या 4 नहीं बोल रहा हूं, मैं 4 मंत्री तो जाने वाले हैं. माणिक कोकाटे जाएंगे, संजय सिरसाट जाएंगे, और कौन सा नाम चाहिए आपको? संजय राठौड़ जाएंगे, और एक नाम आएगा. 5 नाम आ सकते हैं. नाही असं अंबादास दानवे म्हणाले. मला माहिती. सर, आज पार्लियामेंट का पहला सेशन है. ऑपरेशन सिंदूर से लेकर पहलगाम टेरर अटैक की क्यों हुआ, इस पर भी चर्चा की मांग की जाएगी ऑपोजिशन की तरफ से. सर, आपका इस पर क्या कहना है कि चर्चा होनी चाहिए और सरकार को क्या किस तरह से इस पर बात करनी चाहिए? चर्चा क्यों नहीं होनी चाहिए? राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा है. पहलगांव में हमारे 26 लोगों की हत्या हुई, हमारे 26 महिलाओं का सिंदूर उजाड़ दिया, इसीलिए आपने ऑपरेशन सिंदूर किया. और उसके बावजूद आप बिहार में जाकर बांग्लादेशी रोहिंग्या को पकड़ लेते हैं, उनकी खोज करते हो, लेकिन पहलगांव में जिसने हमला किया अब तक आप उसको नहीं पकड़ पाए. तो क्या हम ये सवाल नहीं पूछेंगे सरकार से? ऑपरेशन सिंदूर किसके दबाव में अपने पीछे हटाया है या बंद किया? क्या सरकार को ये सवाल पूछने का अधिकार विपक्ष को नहीं है? लोकतंत्र में हम जरूर सवाल पूछेंगे, हम सदन में खड़े रहेंगे. सर, हमको ये करना ही चाहिए राष्ट्रहित के लिए. कांग्रेस नेता शशि थरूर का पिछले दिनों से जो बयान क्या देखो, उनका इंटरनल कांग्रेस की बात है ये. साथ ही ये सेशन बहुत इम्पोर्टेंट रहने वाला है. आपके कुछ ऐसे मुद्दे जिन्हें हम मानते हैं कि ये सेशन बहुत इम्पोर्टेंट है, लेकिन सरकार मानती है क्या? हम मानते हैं जिस तरह से पाकिस्तान के साथ युद्ध हुआ और युद्ध रोका गया, जिस तरह से पहलगांव में हमारे लोगों को मारा दिया, सिंदूर उजाड़ दिया हमारे महिलाओं का, और अब तक वो लोगों का अता पता नहीं लगा पाई सरकार. तो हमारे ये सेशन बहुत इम्पोर्टेंट है. सेशन के दरमियान मोदी जी 3 दिन के विदेश दौरे देखिए, पे हैं. मोदी कब रहते हैं देश में? मोदी देश में रहते हैं क्या? अब उनको 75 साल होने वाले हैं, शायद उनको रिटायर होना पड़ेगा, तो फिर एक बार एक राउंड विदेश का कर रहे हैं भ्रमण का. मानिकराव काकाटे जो है रमी खेलते हुए पकड़े गए हैं, उसमें असेंबली चल रहा है. अरे भाई, हनी ट्रैप में लोग पकड़े गए तो क्या है, रमी के बाद क्या? विधानसभा में एक मंत्री, वो कृषि मंत्री है, जिस महाराष्ट्र में 3 महीनों में लगभग 700 किसानों ने आत्महत्या की, उस राज्य का कृषि मंत्री रमी खेल रहा है और मुख्यमंत्री उस मंत्री का समर्थन कर रहे हैं.